सगळ्या मराठमनाला जाणून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत मानकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरवले. राजाने आपल्या राज्य कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांजेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकेन विसाची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळी वांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणेसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडे नवमीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फुडून गड दाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबा आणि खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या बुत्तेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोंधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरट्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरट्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा. राजे, जे पोख्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या बुत्तेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कार्य लावणार असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूंसह महाला बाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्यात हळदी कुंकवांचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुत्तेपण मिरवत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्यांच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्यांचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते तसे ते दृश्य होते. हर एक भोसला जगदंबेच्या जन्मानेच नामजाद भुत्या असतो. हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण घाटीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीच देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आबाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुरदुर स्वारी झाली. बाले किल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबिरांच्या वाड्यासमोर सडा संमार्जित अंगणात श्रींच्या राजाचा अनबाग मांदील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजाने उदयकार केला. आईचा उदय. शंभूबाळाने तो उचलून धरला. भवानीचा उदय. डबिरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळ राजांसह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खाल गर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजाने आत यावं. नाही पंत, आम्ही आज याक्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरट्यासमोर परडी मागायला आलेले भुत्ते आहोत. आजची मर्यादा उंबरट्यापर्यंतच. शिदावाडा. राजाने एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूने आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकटे शंभू पण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पाणकळा तळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक रक्त जागती सतेज बोटं त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पाणकळ्यांनी साफ साफ धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळवरचे तबक आणले.
ते दगडी उंबरट्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलकाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदव. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्यांच्या अंगणातून परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. उन्हतापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते. मोहम्मद सैस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हाताने कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्यांच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झकमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठून अंगभर खिंकाळणारा घोडा, गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावणी धरणारा घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी सगळं ध्यान करणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टांगसाळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पाणसंबळ धाकल्या राज्यांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालापेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगेचच पुन्हा मागे कसे घ्यावे यांची जुजबी टिगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधड्या असामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना माया भरले जाप देऊन त्यांचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बलजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धरी अर्जुन, धरतीने फितवा करून फसवलेले रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाची झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत, कैकेयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या असामी बाळशंभूंच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदार खान यांची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले. आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडांसकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकिया इस्लामी बंद्यांचा खून लादला होता. दिल्लीचा बादशहा होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडांसह दाखविण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या
थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादानी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शहजादा मुरादचे प्रेत बागींच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्थानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते, आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुजफ्फर मुईउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशाह गाझी ही किताब लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्याच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुनता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढविणारा, हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते, त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंडळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो सोंदेव, नेताजीराव येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजाने हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली. भंडारा उधळून राजाने मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजाप्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ता खान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हर बाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या आसामींचा कास कानोसा मणी धरला आहे त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे, आम्ही श्रींचे भुत्ते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. ज्या अंगेजनीने अवघी यांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगीत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीज पायावर टाकण्यास रजाबंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे जे कामे आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो, अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात, त्याचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढण्याचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत, तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघियास कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मणी साठवीत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला. मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरने सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधित खाल गर्दनीने अद्भुत राजांच्या समोर उभे राहिले. राजाने हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नक्षदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राजावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहीवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजाने त्यांच्या छातीला छाती बिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना उजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजाने निळो सोंदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांना सुरनिसाची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांसाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट यांना दिले. कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजाने नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ताखानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात,
बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदार खानाच्या फौजेवर तुडून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सफदरजंग खान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. सरनौबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. खवळलेले आकाश मावळावर कोसळू लागले. राजगडावरच्या खासे महालाच्या छपरावरून पागोळ्या पागळू लागल्या. लाल ओहोळ गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनविसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाण तसन तस करत होता. रोहिड खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलुकमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराचे फुले लेखणीने कागदावर रचित होते. राजे एक सुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जाराऊ जेधे देशमुख तपे रोहिडेखोर प्रति राजश्री शिवाजीराजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणून जासुदानी समाचार आणला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गाव ताकिदी करून माणसे लेकरे बाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाली बाका जागा असेल तिथे पाठवणे. जेथे गनिमांचा आजार पोहोचेना ऐशा जागे अशी पाठवणे. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पळवून जाणे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगले शिक्कामोर्तब शंभू बाळांच्या मनावर पक्के झाले होते. गनिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पळवून जाणे. सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पळून जाण्याचा सल्ला जरी राजाने दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्त्राखानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोटात घुसून जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढ्या अंग फुलता चंद्र घेऊन उभी राहिली. होळीच्या माणकरांनी कानंदखोरीत फिरून ऐनाचं चकोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्याने सजवून ती होळी चौकात उभी केली. घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यावर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बालेकिल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नरेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, एसाजी, केदारजी जेधे, सिदोजी, थोपटे अशी मंडळी चालली. शंभू बाळांचा हात राजाने आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूल विड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदरी पायघडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालले होते. सरंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजाने हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजाने होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. मावळ्याने हर हर महादेव च्या किलकिलारने होळी उभी केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजीत घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या आसमानी चवरीमुळे 2 रुपये इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून अल्लाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले.
एक एकटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन टनकन मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्याच्या आग पेटत्या गोटाला खंती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाचा लागला. नरड्याची घाटी फुलून जय भवानी म्हणत त्याने होळीच्या उसळत्या आग ज्वाळे एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दानकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटेने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीज असणारे पोलत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वारे वाघा भले रे माझ्या भाद्दरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटके देणारा खोबऱ्याखंडाचा प्रसाद झुंबी खेळून हा हा म्हणता मट्टही गेला. सिद्धोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्यांचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हाताने सोन्याचे कडे चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठ्याचा लाल गोंडाळ उडवणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरट धोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमांची होळी पेटवून त्यांच्या गोटाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालत चालता शंभूबाळाने त्यांना विचारले, आबा तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ? राजे हसले. टोप डोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, कोशिश करू. रामनवमी आली. पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊंसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊस बरोबर ते सोयराबाईंच्या महाली आले. पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ते पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब. खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचिकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले. पण ते नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धुसर सावळे पण नजरेसमोर येत होतं. खरोखर कशा दिसत होते आमच्या मासाहेब असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊंच्या मणी येऊन गेलं की रामराज नाव नाही तेच बेस हाय. नाव नसता एवढं वनवास मग आल्या असत्यावर किती. दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं. सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देवारातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढं होत पुतळाबाईंच्या सोन पुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब. उठा. लगबगीने पाटावर उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचिकावर बसवले. देवाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळाने डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचिकावर बसून महालभर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या राऊळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचिकावरून फरसबंदीवर उतरले. या
हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेले की बाळराजे, तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता, आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तानाजी यांनी घेर धरलेले राजांचे पालखी गड चढून येत होते. पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कोणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफाटा पेरल्या. चखोट निवडक असे कुल 100-150 पट्टेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वरडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझिम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतदार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटलेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजा दालनामागून दालने मागे टाकीत शास्तेखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्ताखान एका वारातच जिवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्पारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने जीवाच्या आकांताने तेवढ्यात खिडकीतून छलांग घेतली. राजाने केलेला वार खिडकीच्या महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन रुतला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेरं फरसबंदीवर उतरली. या अल्लाह म्हणून भयानक किंकाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जिवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारा दिला. गनिम भाग गया, शैतान की नस्ल पिछा करो, दिन दिन असे म्हणत राजांच्यासह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. 3ऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंत सिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजाचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतरच 3च दिवसात खान पुण्याहून हुल्ला. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळाने पुढे होऊन राजांच्या अजानुबाहू हाताची बोटे पकडली. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्या बाहेर, फक्त शेंडीच हातात आली. शंभूबाळाच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजाने हसत त्याची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातील शाहिस्तेखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. उणे तावणीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते. गोमाजींनी आधाराशी हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते चलाक वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबावरचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तानाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज दम खा.
म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांच्याकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजावर आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कोणीतरी सोंडरसात बुडवून आपल्या सावळ्या हाताने आमच्यासमोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी अर्जविने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभू बाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायाने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हाला धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा, गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या. बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळ्यावर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजाने आपली कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुब्यात बेमालूम पेरले. त्याने मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्रमंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी. राजाने मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जशवंत सिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जशवंत सिंगांच्या पुण्यातील गोटावर दिवसरात्र धाडसी छापे घालून लागले. चिडलेल्या जशवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ताखानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजा आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तिथे. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईने आपल्या कपाळी मेन मळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाक कळला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते की कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच दिलखुश हसल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजाने हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला आदबीने सरकलेली दासी राजा आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायाने बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकी वाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजाने त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजाने त्यांचा हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचिकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमवलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोत्तद्दार एका उंच उमद्या जनावरांना मांड घातलेला मोहम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सणाच्या एका कडेला काढला.
मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरबाज केले. क्षणभर घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौटाप दौडू लागले. राजाने कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच धावत्या घोड्यांचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा उसळला. अशी घेऊन जाते जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा मोहम्मद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभू बाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राज साहब. बाळराजाने आपल्या हातातील तट्टांचे कायदे पेलून रकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाकीने वर घेऊन बैठक जमवणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमवली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरवला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळाने तट्टास जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजा हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड द्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई. अब आंख जानवर पर मत रखना नींबू पर, फिके जानवर. बाळराजाने नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्याने हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन पोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुराणी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूब. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्या सकट कोलमंडून कोसळले. या अल्लाह म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रकीबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत ते म्हणाले, जब घोड़ा फिसलता है तो पहले रकीब का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिल चाहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो, बाळराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. नेताजी, तानाजी, येसाजी, कुर्तोजी यांच्यासह खुर्चला घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झालेला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा निसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवे बोटी होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांच्या सह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कोणीच खाली बसले नाही. रोजच्यासारखे तळपत्या डोळ्याने राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताट गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघता जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवर उठल्या. कातरल्या सुरात बोलल्या, मंडळी खामोश का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी. जिजाबाईंना पुरते बोलावले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिद्धूजी थोपट्याने कशी तरी मान वर करून सांगितले, नाही, राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटेला लागल्यात. पर सिद्धूजींच्या रांगड्या मनाला पुढे काय आणि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले. मग काय कसे असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरवरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुमबोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना हुदीगिरीच्या रानात शिकारला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि
पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशातरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा प्रयत्न केला. सदरेवरच्या पगड्याखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू उगळले आणि उरावरच्या बाराबंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर हलू लागली. त्यांची सगळी जानच जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या पाठ्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली असे तिडकेने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सुशिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा देत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथर त्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात मोहम्मद सैदची घोडेपारखी जबान घुमून लागली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलने मत भूलना नहीं तो. आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाराला जिजाबाईंनी सतीची सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा केली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या, हिरवा चुडा हातभर भरलेल्या, मळवटाचा भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या, मोकळ्या झालेल्या मठासारख्या. त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच स्त्रीमन जीव घेण्या अवस्थेत पुरते पुरते सैरबैर झाले होते. पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली. थोरल्या आऊसाहेब. पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलके स्थाप देत बाळराजांनी साथ घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळाने दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिल लगाव बोलत विचारले. ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही. थोरल्या आऊ, दरवाजा खोला नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर थडाथड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनुमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला. कसं बसं उठत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर आलेल्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायीगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यातून मोती उघळत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब? आम्ही येणार तुमच्या संगती. ते ऐकता जिजाबाईंचा उरबंद झालेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्पंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावर ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसर ते हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुस्त्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमान बाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरूनच त्याने आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवी क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जकडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हाताने क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले.
पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने. आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघाव्याचा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं, तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सर्वदार सोशिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या. राजांना उभ्या अंगावर आपल्या शिशाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजाने डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राजश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारित जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाचे भोसलाई राजमन पाजरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटा सुटला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येतात. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेला ताकद जोर हत्ती कळवळून जावा उठावा तसे राजे कळवळून उठले. तर्जनीने आपल्या पापणीकडे झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरले. सूप बाणांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरतच विचारले, मासाहेब हे काय करता आहात? जिथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे. चित्तेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हाताने आम्ही सतीवाणे देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाही तशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. त्या ऐकताना आपले सहारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेला फर्जंद शिवबा. मंगरूळ सोडून मेन्यातून पुण्याच्या बरड जहागरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला, त्यांचा माया भरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्याने आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले. गदगद हलत टोपावरच्या मोती लगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभू बाळांची हातजोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादासाठी पायांना हात लावले. आज एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही हेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजाने गर्दन उचलली. ज्या हाताने पेटून उठलेल्या राजाने कैक वेळा भवानी उपसली होती त्याच हातांची ओंजळ जोडून राजाने ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पांथरलेले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रू थेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडोल झाला. त्या घोटाळल्या. राजाने पसरली ओंजळ आपल्या चुडा भरल्या हाताने आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, नाही नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हाताने भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू. फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराज्यांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही हाता भर नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीचे वाणे परती सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडपडत होते. चढत्या निशाणाच्या तडपडीसारखे.
हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील. हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरतात राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा पलटणकर बाबाजी राजे निंबाळकर आले. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले. उतरत्या केश संभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांचे दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडले. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजा साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनामन रेखू बघत होते, पण ते साधच होत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांचे पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळाने त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब थोरले आऊ. भरल्या डोळ्याने बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारीसारखाच आहे. नाक भोयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्या साप असलेल्या रानभिरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे सफेद तसेच साप दर्पण. बाळराजांना आवेगाने जवळ घेऊन जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभूबाळ तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वीच मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत असेल तर संगती बाळराजांना घेऊ. त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता. बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणवून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला शिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी. पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळजी गुंतवा आम्ही जाणतो, पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू. राजाने होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महालाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणी वशातील सगळ्या महासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या सांभाळून असा. बाळराजांचे खांदे तोपटीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हाताने टाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फे हातात तळप ते नंगे तेगे पेलून तणे बांध रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकरी कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपले दमदार बोटे रुत्ती धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बाकदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूरदेशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलेत.
जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्याच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हरेक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो. किरणे कलातीला आले असताना फलटण नजर टप्प्यात आले. बजाजी राजांनी गाव वेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाव वेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जितं कोंबडं शंभूराजांच्यावरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजाने आपल्या चारही मामे भावांची उरबेट घेतली. आपले मामा बजाजी राजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातुश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडीव दगडांचा चिरेबंद वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा? मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हाने कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले. सुवासिनीने आरती तबके फिरवून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सत्कार त्यांच्यावर उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळाने आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कान कोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. निंबाळकरांच्या त्या कबिल्यातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने रिखीत होता. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता. बाळराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. त्यांना हवा असलेला सावळा रंग कोठेच दिसत नव्हता. पाहिजे असलेल्या मनातील दुसरा आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माटाशी मिळता जुळता असा कुणाचा चेहरा मोहरा नव्हता. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायात हात फिरवून ठीक केली. बाळराजेने उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती परसबंदीवर अंतरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिरागदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंधल्या हाताची वळी करून ती उशीसारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागे पालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कुस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड ठोकून बसला होता. चारी बाजूनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब? त्या एकच सवालाच्या कैक घोडे टापा टाकून होऊन दौडू लागल्या. कशा दिसत होत्या आऊसाहेब? का आठवत नाही त्यांचा चेहरा? पाण्याबाहेरच्या बाळ माशांसारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थरथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारेझोत सुंकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोष घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक स्त्री मुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळवाणात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकुतली होती. आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिठून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडल्या भवानीची माळेतील कवड्यांचे श्वाससुद्धा घुसमटत होते. कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावरून उठून बसले.
ती धाराऊ होती. मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले, धाराऊ, आऊसाहेब. त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, मी आहे ना मग. आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची धडधड आता निसूर झाली होती. वारे झोताचा झुंकार आपल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दालन होते. काही सालापूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला शंभूबाळांना ते काही माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेल्या पलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संतपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांच्या सह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारेने हैराण झालेल्या जशवंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादची वाट धरली होती. राजगड सोडून खासे राजे अहमदनगर औरंगाबादपर्यंतचा मोगलाई मुलूक जैर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट, जसवंत सिंगांची माघार, मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड याने औरंगजेबाच्या दिल्ली दरबाराची हवा तापू लागली. आपल्या या हालचालीचा नतीजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याने पावले टाकेल याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंजवणीच्या वळणदार पात्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकात पुन्हा पुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते. राजांच्या महाले आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, आम्ही परतावं म्हणतो राजे. राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होते बजाजींना म्हणाले, एवढ्या जरुरीनं निघणं करता आहात बजाजी? जायला पाहिले राजे, मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी केली. तसदी कसली? बोला. राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले. थोरले महाराज गेले म्हणत क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले. होणारं चुकत नाही राजे. माणसाच्या हयातीचं माणसाच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना मला काही वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत. घरात मर्तिक घडलं असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे, नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 वर्षे काही शुभ कार्याला हात नाही घालता यायचा. बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते, सईबाईंच्यावरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती. राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले. शंभूबाळाचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले. क्षणभर राजे औरंगजेब, त्यांचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले. त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावळ्या बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली. शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, बरी बात काढलीत बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. त्या ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यावरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या निमुळत्या डोळ्यांसमोर अंबराईचा रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे टाकले. त्यांना 2च मूर्ती दिसू लागल्या. शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी भावांची राजसकन्या राजाऊ जीवू. राजाने शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बोलावून धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजगडावर आले. राजाने वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिलाजीराव शिर्क्यांना शब्द टाकला, आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला.
राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरुरीनं राजांनी कशासाठी बोलावं धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला. पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले. राज, ही वलचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढलीसा. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. बाळराजांच्या साठनं लग्नाला पोर पाहिजे असा कवावी हुकूम केला असतासा तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार आहे तिच्या जन्माचं. पिलाजी राजाचं थोरपण नजरेआड न करता कळवळून मनचे बोलले होते. नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे. ते त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सूनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वलचणीची नाही पिलाजीराव, ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, हा साठे लोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो. राजाने हसून पिलाजींना सवाल केला. जाणत्याने भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमणी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केला. सदर बैठकीवर उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊ जवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगार